माझं नाव रंजित मोहम्मद गवई. माझ्या मुलाला तिला कॉल केला होता म्हणजे तुम्ही सोमवारी या म्हणून. आणि तिनं काही केलं होतं म्हणे तुमची गाडी तुमचे डॉक्युमेंट सगळे देते. मग तो आला तिथून मागं तर तिनं काय केलं तिनं गोडीनं बोलून घेतलं. तुला कसं असेल तुला गवई तिने तो सकाळी म्हणतात गवई बोलते. तर मग तिनं बोलून घेतलं पोलीसमध्ये ती आणि तिनं बोलून घेतलं आणि बोलून घेतलं. इथं तिचा प्लॅन होता. तिनं नवरात्र लग्न केलं 2 महिने झाले. तिच्या आईबापाच्या संमतीने म्हणा तिच्या दबावावर म्हणा तिने लग्न करून दिलं आणि तिनं बोलून घेतलं. ते लग्नावाला पोरग आणि ती तिथं झोपेल होती. 2 मुली आई वडिलाच्या घरून सोडते आणि तिच्या पोराचं राहते तारकॉलनीमध्ये. आणि तिनं नंतर मग त्यानं हात धरले आणि तिनं त्याच्या अंगावर डिझेल फेकलं आणि काडी लावली आणि धार लावून तिला पेट्रोल त्याच्या अंगावर. आणि तिला मग ते आत गेल्यावर ते ती दार उघडलं नाही तर पूर्ण दरवाजा काळा होईल येतो. आणि गेटून उडी मारून आला. गेटले ताला होता तर तो कसा जाणार. जाळ इतका मोठा झाला होता ते जाऊन पुरा माणूस पोहोचा. तो लय उंच गेला जाळ आरडत वरडत होता. मग तिनं काय केलं ना शेजारी बाई उठली काय दांगली त्या बाईनं टोपल्यानं पाणी फेकलं. टोपल्यानं पाणी फेकलं पूर्व जागीच कोळसा झालं होतं दवाखान्यात. त्या बाईनं फोन केला पोलीसवाले. ते पोलीसवाले आले. त्यानं आम्हाला 2 वाजता कॉल केला. पहिले मिलिटरीत तिकडे केला जम्मू काश्मीरले. तर तो ड्युटी करून आला झोपेल होता. 1:30 वाजता कॉल केला आणि जम्मू काश्मीरले का घरी त्याने केला कॉल. त्यानं उचललं नाही. मग घरच्या मुलाचा नंबर दिला तेव्हा मग घरच्या मुलानं आम्ही तिकडून आले तर कुठलं खरपण किंवा कोणाचा पाहिजे तर मी पोलीसवाला बोलतो जाधव सरांना फोन केला आम्हाला. आम्ही उठलो आणि पाहतो घाबरलो. आणि ते काय झालं तुमचं नाव काय काय सांगलं. अरुण गवई त्यानं नाव सांगल्याच्या नंतर मग तुम्ही कोण बोलतात म्हणजे पोलीसवाला बोलतो. मग पोलीस काय झालं कसं फोन केला तुम्ही घाबरला. तर म्हणे तुमचा भाऊ रंजित गवई पाटील हो बोलला हो. तर म्हणे त्यानं खूप भाजेल येतो खूप जळेल येतो तर तुम्ही म्हणे लगेच कशा असतात तशी निघून या. तर मुलानं 2-3 मुलं घेतले गावातले फुटणे आणि मुलगा घेऊन आला. आणि नंतर इथं आल्यावर मग इथली प्रोसिजर त्याला माहिती नाही. इथली प्रोसिजर मला काहीच माहीत नाही. फक्त मुलगा भाजला एवढंच मला माहीत होतं. पण डोक्यापासून पायापर्यंत भाजला. मला न्याय मिळून द्या बस. आता जे तुमची सून म्हणताय ना तुम्ही तुमची सून आणि सोबत राहत नव्हते का तेव्हा तिनं हाकलून त्याला प्रॉपर्टी घेतली ना दिसतो. तिनं प्रॉपर्टी सगळी घेतली फ्लॅट घेतला गाडी तिच्याकडे हे डॉक्युमेंट सगळे येतं. तिनं काय दिलं ना त्याच्या संग साधा मोबाईल पण नाही. आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलात तुम्ही तक्रार दिली का आता मग हो तक्रार आपण 302 गुन्हा दाखल झाला. आता तुम्ही कशासाठी आले पोलीस स्टेशनला मग आमच्या पोरासमोर फिरायला लागली. ते पोरग इथून जायला लागलं. अरे मग आपलं न्याय भेटून राहायला काय एवढा फौजचा माणूस का बाईनं मारला ना. तिकडे जर फौजमध्ये गेला असता तर मला शहीद झाला असता. माझा मुलगा शहीद झाला देशाच्या संरक्षणासाठी गेला. पण एका बाईनं फौजच्या रिटायरमेंट घेतली त्यांनी लावली होती. अच्छा नाही रिटायरमेंट झाला तो कारण त्याची कमरत जायले. कधी रिटायरमेंट घेतली त्यांनी 2020 ला. सध्या रिटायरमेंट होते ते पेन्शनर म्हणून होते. पेन्शन पण सारखी काढून घ्यायची. सांगत होती तुम्ही लग्न केलं ह्या सोबत राहायचं नाही तुमचं काय असं तुम्ही देते तुम्हाला दाखवलं. पण तिने काय केलं की म्हणजे तुमच्या किती आता 2 मुली येतात सुखाचा संसार करू असं काम केलं. का असं तिथे काढून घ्या आपण दोघं सुखानं राहू. तुम्ही मला नकोच तुम्ही नको म्हणजे मला पाहिजेतच नाही मी पाहिजेतच नाही. मग त्याला वाटून मग चला तर डॉक्युमेंट घेऊ. तिला बोलून प्रेमानं बोलून 2 शब्द त्याचं बयान आहे. पोलीस लोकांनी घेतलं डॉक्टरनं घेतलं सध्या माझे व्हिडिओ त्याचा. पण तिनं त्याचं काहीच ऐकलं नाही. त्याने की बाबा नको म्हणून